खाना आता खाना एक तर काय आहे ना जनावरांचं अवघड झाले बाबा हा चाललो तुम्ही पैसे लागत असतील नाही पैसे आहेत तसे थोडेफार बाकी काही नाही आता आता पोर आता लय खर्च होतोय शिक्षणाला होऊ द्या बाबा थोडंफार आता खर्च केल्याशिवाय शिक्षण होणार आहे आता का काय आणि होतं चांगलं शिकलं तर जरा चांगली नोकरी लागते नाहीतर मग साध्या नोकरीवर मग ती पुढे जुळतंय काय बरोबर आहे आता लय दिवस नाही फक्त किती 6 महिने राहिले 6 महिने झाले का मला नोकरी लागेल नोकरीला पैसा पाणी मग टेन्शन नाही राहायचं आपल्याला तसं शिक्षणाकडे लक्ष आहे माझं चांगलं मन लावून शिकतोय मी तुम्ही नका काळजी करू बर 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 दादा होता का घरी नाही दिसलं नाही मला गेला असून कुठेतरी बाहेर हं? येऊ का मी अभ्यास कर काय कर मग आता नोकरी लागली आणि चांगली की मग तुझं लग्न करू ठीक आहे ना नाही लग्नाचं एवढं लवकर नको बाबा चला आधी ना. चांगली नोकरी लागू द्या मग 2-3 वर्षांनी बघू लई दिवस नको आता काय होतं नोकरी लागली की मग पाहुणे रावळे विचारायला सुरू करतात ना आणि कसं आहे ना बाबा नोकरी लागली ना पाहुणे राव येतात ना आपाप हो मग कशाला टेन्शन घ्यायचं लग्नाचं हा चालते 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 आणि तुम्ही जेवले का नाही नाही जातो ना आता येऊन चारलं ना मग ते जातो जेवायला जातो लाई नका चारू खाऊन खाऊन फुगली ती पार जाऊ द्या रे, मग आता ते जनावरांना नको का लागत ना नको पैसे तर राहू दे शहर ठिकाणी परत अडचणीच्या काळात कुणाला मागशील तिथे येतो मी तुम्ही जेवण करून घ्या हो तिला बांधा कुठेतरी सावलीला हा बांधतो आता हा. मस्त चरली तिला काय बारक्यानी पण नसतं डोक्याची मंडई करून ठेवली. नाही ना आम्ही अजून करा ना लाड करा. अरे मी शिकलोय की शाळा ह्याचं झालं की ते बापूचं नुसतं दे पैसे आणि दी ही करण ती करण आमच्या शाळेला दिलं असतं काय बिघडलं असतं काय मला गाडलं त्या शेतीत गाडलंय आणि स्वतः त्याचा मात्र मरणामातीचा लाड चाललाय. लाडच काय बघा आले बरं मोठे. येऊ दादा आता कुठं चाललाय कुठं शिक्षणाला शिक्षणच करा. आणि ही काढलं रानातलं मी मरतो नका करू. काय केलं वहिनी मी काय केलंय दिसतंय आम्हाला. ते तुझा इतका नाटापाटा पैसा लागतोय तुम्हाला. आणि मग शिकायचं नाही का शिक्षण पूर्ण नाही करायचं का अहो सारखंच पैसा घरात काय हाय का नाहीच. का अरे पण मी तुमच्या मरू काय शिक्षणाला एकटा मग पैसे? एकटा शेतीमध्ये हा तर थोडे दिवस फक्त 6 महिने कायच 6 महिने तुझा नाटापाटा तुझ्या त्या ह्यालाच जातोय सगळ्या शायनिंगला तुला काय पैसा करतो मला माहित नाही काय बुट घ्या थाट घ्या चांगले कपडे घ्या यांना सगळं खर्च करा. मग आता बाहेर राहायचं म्हणलं तेवढं तसं राहावं लागतं ना लोकांमध्ये का असं काय राहावं नको भेटायचं? सांग मला माहित नाही का तू काय करतो कॉलेजला जाऊन ती काय केलं सांग बरं मी काय केलंय काय केलं बाकी सांगतात का नाही तू असं करतो तसा करतो ह्याच्याबरोबर बोलतो त्याच्याबरोबर बोलतो ह्या हॉटेलात जाऊन बस त्या हॉटेलात जाऊन बस कोणी सांगितलं आता सांगणारे सांगत आहेत मला मग ते लोक सांगतील तू त्याच्यावर विश्वास आपण ठेवतो, पण थोडंफार भावावर पण नाही का लक्ष द्यायचं ना थोडंफार लक्ष द्यायचं आता मी करतोय ना कष्ट कस तरी मग आता राहिलेत ना थोडे दिवस 6 महिने फक्त थांबा ना 6 महिनेच राहिलेत ना तेवढंच बघा. आणि जर नापास झाले ना तरी हिथच राहायचंय आणि पास झाले तरी हिथच राहायचंय तुम्हाला. हा, एवढे वर्ष तो आता एवढंच फक्त 6 महिनेच काय असेल ती परत नाही बा शिकवायचं डायरेक्ट माझ्या बरं कामाला हटायचं ती काय हो लागू नोकरी नाही तर तिकडे काय नाही लागू. काही लागू नोकरी लागली तर ती काही हिथच त्या म्हाताऱ्याला नाही काय काम मला गाडलं इकडे शेतीमध्ये तुम्हाला शिकवलं असतं तुम्ही बी लय हुशार होते. आणि मग तुम्हाला बी नोकरी लागली असती आपण बी शहरात जाऊ दे राहिलो बा, असतो. मोठा भाऊ मोठा सगळं काम करतोय जाऊ दे बारका मग. भाऊ बारका भाऊ बॅग भरली निघाला भाऊ बॅग भरली निघाला भाऊ. बरं येऊ का दादा जातो जा दमान जा घ्या अजून लाड करून काय करू मग डोक्यावर तुमचे सगळे कारस्थान आहेत ती कळत नाही वळत नाही बापाला एक शब्द सांगता येत नाही थोडासा सुद्धा. नको पैसे देऊ का काय जाऊ दे आता 6 महिने आता म्हणतोय ना 6 महिने बघू 6 महिने काय होते हा, बघा. उठलं की कामाला जाते आता काय बापू हा बोल काय म्हणतो पैसे द्या मला तुझ्या कामाचं काय झालं कामाचं लागत नाही शेतीत कोण आणताय इकडे शेतीत मीच आणतोय ना उपकार करतो काय मला एकट्याला लागत आहे सगळं खायला नाही मलाच एकट्याला लागत आहे मग आता तुझी बायको बी आहे ना मला खर्च जरा अनाठ आहे खर्च टाळावं मग जरा बरं चालतं आता काय वायपट खर्च करतोय मी तरी मग मला काय माहित नाही मला पैसे पाहिजेत आता 20,000 रुपये द्या मला पैसे मी मला 20,000 रुपये द्या गाडी घ्यायची मला एक जर त्या ह्याला मागितली त्यांनी दिली नाही मला गाडी
मला माहित नाही, मी कवर लोकांच्या गाडीवर हिंडू म्हणून. त्या बारक्याच्या शिक्षणाचं चाललंय अगोदर त्याचं नीट नाही नाही, करायला त्याला लागलं. त्याला तुम्ही 5,000 मागितले त्याला 10,000 देतात, आणि मला मागितलं की काय होतं? शाळा शिकत आहे, नोकरी लागलं तर जरा प्रपंच मला शिकवली असती तर काय झालं असतं? मामा एक विचारू का? ही तुमचं सावत्र पोरग तर नाही ना हो? याला समजून सांगा मुस्काडीन धरून. नाही मला तसंच मग? वाटतंय. बेद भाऊच अख्ख्या मी जेव्हापासून लग्न करून आले ना तेव्हापासून अरे पण जा ना कामाला, लोकांच्या बाया कामाला गेलो, खुरपाई गेलो तिथे भेटते 200 300 400. काय जाते आणि तुम्ही घरात बसून खा. काय करते? घरात बसून नाही, घरात बसून असते दिवसभर. याला लाभता येत नाही, सांगता येत नाही. घरात बसून काय काय सांगू काम तिला? करीत नाही काय? तुमचं धुणं भांडी कोण अय. करणार आहे? का स्वयंपाक कोण करणार आहे? येणार आहे का कोणी? बाकीच्या बायांना 2 2 3 3 पोर आहेत, सगळं उरकून जातात. सकाळी 8 वाजता राहणार. बाकीच्यांचं आपण नका बापू रानातलं तर आपल्या घरचं तर रानातलं करते ना ती, सगळं स्वयंपाक पाणी करायचं सगळं वाटतं का तुला करायचं. हे काम करत असेल? हे नट्टा फट्टा दिसत नाही की तुला? मग जावाच नाही, बाहेर निघालो होतो आम्ही. हा, बाहेर निघालो, पैसे नाहीत माझ्याकडे. मला माहित नाही, मला 20,000 रुपये द्या, मला आजची आज त्याची गाडी परीक्षा आणायची. फी भरायची, तिकडून भरायची परत. कुठून भरायची म्हणजे? परीक्षा फी भरायची, त्यांचं ही करायचंय, त्यांना बुटा घ्यायच्या, त्यांना काय 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 नाही ते घ्यायचंय. मग त्याची चौकशी केली का तुम्ही कधी जाऊन, की बाबा ह्यो नेमका बाहेर जातोय म्हणजे नेमकं फक्त शिक्षणाला जातोय, ह्याची चौकशी केली का? नुसतं लागलं पैसे दे त्याला, लागलं पैसे दे त्याला, आणि मी मागितलं की माझ्याकडे पैसेच नाही, तुझी बायको कामाला लाव, तू कामाला जा. नाही नाही, ह्याच्यावर जेवढा भरोसा आहे ना तेवढा त्याच्यावर बी ठेवत ना. भाऊ आहे ना त्यो. हाय म्हणून तर मग त्याला शिकवतोय ना. काय शाळा. करतोय? दारू पितो, मटका खेळतो, जुगार खेळतो. आता मला माहितीये का तू काय करतोय? अरे शिकत आहे लेकरू, हुशार आहे, जरा कौतुक असावं, नोकरीला लागलं चांगल्या मोठ्या तर आपल्या कोणाची प्रगती होईल? तुम्हाला बार माहिती आहे कळी ती. तुम्हाला मग ह्यांना मग बी घेऊ ना गाडी, थांब ना, त्याला नोकरी लागू दे. तुला मला नवी माहित- गाडी येऊन मला माहित नाही, मला पैसे पाहिजे. बघ माझ्याकडे काय पैसे नाहीत, तुम्ही ये ना एक मला काम माफ करा, करा. याचं आणि बिजाने काढा कुठून तरी मग. नाही तर तुला का कवावरी काय बघायचं गिरायक हाय दीड एकर त्याला. बघा मग, मला काय सांगत. काय म्हणलं होतं? मग लक्ष ह्यांना बी शिकवलं असतं ना तर आम्ही बी नोकरी पाणी केलं असतं, आम्ही बी शहरात राहिलो असतो, आमचं बी हा. चांगलं झालं असतं, पण नाही ना. मला गिरायक बघा. मला गिराईक तेवढं म्हणलं की झालं. ते आम्ही कोण गिराईक हा. भेटायचं तेवढं काम आहे. थोडं जरा औषध गाळली की झालं, पुढचं बोलायचंच नाही आम्ही काय अजिबात. काल आली ह्याची आई मेली माहिती का तुला? मला माहिती आहे का? अरे मग लहानाची मोठी केली, शिकवली, आता नाही मायाचे मग तुमचं कर्तव्य आहे ती. तू आता खाली आला म्हणून म्हणलं चला आता ह्याला थोडासा हातभार होईल, तुला तर काही नाही घेणं देणं त्याचं. विचारलं की त्याला जाताना तुझ्याकडे पैसे हायचं नाहीचं काही? आम्हाला माहिती आहे ना त्यांच्याकडे पैसे असतात म्हणून, तुम्ही देतात ना आतल्या हाताने, आम्हाला माहित नाही काय. पैसे नाहीत माझ्याकडे, आणि जा. 1,000 रुपये मागितले की 5,000 रुपये द्यायचे, ही सवय आहे आपली. मग तिथं कोणाला माग? चल, यांच्या किती पुढे डोकं आपटलं ना काही फरक पडत नाही यांना. बघ तुम्ही कुणाकडून तरी एक घेतो रुपया या देत जणी. नाही म्हातारा घरी. हा. आणि त्या पोराला दिलं. त्या पोरीचं नको लय डोक्यावर घेऊ, तिला थोडस एकत्रित कुटुंब टिकू दे, जराशे लग्न कार्य अहो बापू, मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणतोय ना, मला 20,000 रुपये द्या म्हणून. नाहीत पैसे, आता उद्याचा त्याचा प्रश्न पडलाय. बघा तिकडे उद्योग, मी बघतो काय करायचं ते. काय करायचंय तू? बायकोच ऐकतो. मग अक्षय, ते नोट्स वगैरे झाले का तुझे? हा झालेत, कम्प्लीट झालेत सगळे. बरं आहे. हा. पेपरची सगळी तयारी झाली ना? हा सगळी तयारी झाली. ऐक ना. काय? मला ना जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बोल की मग. अरे किती दिवस चालणार आता हे सगळं? आपल्याला पुढचा विचार केला पाहिजे ना. अगं, बरोबर आहे तुझं. आता पेपर झाले का पुढच्या आठवड्यात ऑर्डर निघन माझी. नोकरी लागली की मग होईल की सगळं चांगलं. अरे ऑर्डर निघणार, त्याच्यानंतर नोकरी लागणार, त्याच्यात खूप वेळ जातो रे. माझ्या घरचे मला स्थळ पण पाहत आहे. कालच बाबांचा फोन आला होता. बरं आता मला सांग, आत्ताचं लग्न केलं तर आपण राहणार कुठं, खाणार काय? मला घरी बाबांना विचारावं लागेल, त्यांच्या कानावर घालावं लागेल की अशी अशी गोष्ट आहे म्हणून. अरे मी कुठं म्हणते आता लगेच लग्न करायचं. मी फक्त एवढंच म्हणते, तू माझ्या घरच्यांच्या कानावर तरी घाल काही गोष्टी. कोणत्या तोंडाने बोलणार? अजून नोकरी नाही, काही नाही. थांब की जरा 8 दिवस. माझं दुसऱ्यासोबत लग्न झालं ना, मग कळन तुला. म्हणजे तुझं प्रेम नाही माझ्यावर? अरे प्रेम आहे, पण घरच्यांच्या पुढे नाही जाता येत. मग मला बी घरच्यांच्या पुढे जाता येत नाही ना. नोकरी लागली की होईल सगळं चांगलं. खवा तुला नोकरी लागन, मला तर भीतीच वाटते माझ्या घरच्यांची. अरे म्हणजे तुलाच माझ्यावर विश्वास नाही, मग बाकीचे कसे ठेवणार? अरे तसं नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण अरे वेळ वेळ अशी चीज आहे ना, की एकदा गेली ना ती परत येत नाही. म्हणून भीती वाटते मला. नको घाबरू, मी आहे ना, होईल सगळं चांगलं. मी तसं तू बोलेल त्या गोष्टीचा विचार करतो, पण पहिली नोकरी महत्वाची आहे ना. बरोबर आहे तुझं, नोकरी महत्वाची आहे. लागन तुला लवकरच नोकरी.
लागेल काय लागणारच आहे. पुढच्या आठवड्यात ऑर्डर निघणार आहे माझी. मग होईल सगळं चांगलं. नको रडत बसू. चल कॉफी पिऊ. हॅलो. हा. वैताग आला बाबा. नाही 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 तरी नाही काय जमणार. बाबा. ठीक आहे ठीक आहे. हो चालेल चालेल. लाईट गेली. बरं बरं ठेवू का मग? काय चाललं काय सर? चाललंय अमोल? काहीच नाही. कुठे गेलता? गेलतो रानात म्हणलं जाऊन जरा थोडी साफसफाई केली. हा. वडतोड केली जरा सारं बिर. काय कसं झालं? काय झालं अक्षयच लग्न? कोणत्या? तुझ्या भावाच म्हण. माझ्या भावाचं? तुला माहित नाही का? माझा भाऊ तिकडे शिकायला आहे. त्याच ना लग्न झालं आणि त्याला नोकरी लागली. अहो, शिकायला गेलाय म्हणून कायच लग्न. आता मी त्याचा मोठा भाऊ आहे. मला माहिती पाहिजे का तुम्हाला कसं काय माहिती? सांगितलं नसन. आता माझा भाऊ मला सांगा ना वय. अरे झालंय मग मी सांगतोय कशासाठी. मला माहिती आहे झालंय लग्न आणि त्याला नोकरी लागली. नोकरी लागली? हा. माझा भाऊ म्हणलं मला सांगितलंच असतं ना त्यांनी. लग्न केलंय नोकरी लागलं काहीतरी सांगितलंच असतं ना मला. अरे तुला नसन सांगितलं. त्यांचं ते प्रेम प्रकरणामुळं ते तिकडं गपचिप त्याच्या मनाने करून घेतलं त्यांनी. आणि तुम्हाला कधी फोन आला त्याचा? मला काल फोन झाला आता. परत मी दोनदा बोललो त्या संग. अरे तरी म्हणलं म्हातारा एवढं पैसे देतोय आणि ह्यो पैसेच तिकडे काय करीतोय? त्यांनी का घरी सांगितलं म्हाताऱ्याला 100% माझ्या माहिती असणार आहे ही गोष्ट. बघा आता तुमचं म्हाताऱ्याला माहिती आहे का नाही. आता मला कळलं म्हणून मी तुला विचारलं. मला वाटलं तुला बी माहिती असेल. मला माहिती असतं तर मग ही केलं नसतं वय. पण आता नेमकं 100% माझ्या म्हाताऱ्याला माहिती आहे. मी बरं, म्हाताऱ्याकडे जाऊ बघत दे. होतो आता. ही म्हाताऱ्याच्या सगळ्या गोष्टी आहेत ना. जाऊ दे, म्हाताऱ्याचं होत असतं काय. आता शेवटी झालंय ते चांगलंच झालंय. बघू. नाही नाही म्हाताऱ्याकडे बघतो मी. लई लाड झाला त्याचा. अहो, पण मी सख्खा भाऊ आहे, मला काय वाटत असेल का नाही? हा. हा? म्हाताऱ्याकडेच बघतो जाऊ. चला मी निघतो आता. हा, येतो. चल. हा, हा. झाला तर एवढे कांदे झाले निवडून. बरं लई घाण झाली. नाही ना आमचं कसं आणून ठेवायचं घरात? काय नाही. करते ना? काय नाही हे कांदे निवडावं म्हणलं जरा. लय आव गचपान झालंय त्याच्यात. बरं घातलं शेण तोंडाने. काय झालं आता? मग काय शान घातलं म्हणजे बारक्या गाड्याने करायला नको ती केलं ना आता. काय? लग्न केलं. काय? मग काय? अहो, लग्न केलं? मग काय? अहो, कच्च्या करे फेकरले काय तुम्ही? मला ती सर म्हणत होती आता. आणि बरं, बिन सांगता बरं, लग्न केलं? आता मग काय आता त्याला भाऊ नाही बाप नाही भाऊजही नाही. केलं त्याने त्याच्या मनाने लग्न. आता काय खरं नाही बाय. आता लय अवघड झालं. मी ते म्हणतच होतो ना याचा नटापटा याचा राहणीमान हे कळत होतं ना मला. बाळाचं पाय पाळण्यात दिसत होतं ना. मला माहित होतं बाळाचं पाय पाळण्यात दिसतात. त्याचं नखरं बिकर सगळं मला कळून चुकलं होतं. मला असं वाटतंय ही म्हाताऱ्याला सगळं माहित असणार आहे. आणि म्हाताऱ्याने ना आतून पैसे दिले असणार. परस्पर पैसे पाठवले असणार लग्नाला. आपल्याला मागितलं की द्यायला त्यांचा असा निसा हात आखडायचा. त्याला म्हणलं की असं डबल हाताने चालायचं. पण खात्यान काय यांनी अरे लग्न नोकरी केलं? लागलाय म्हणतात त्याला. काय? मग आणि हे कधी सांगायचे तुम्ही मला? मला त्या सरांनी सांगितलं आता भेटलो होतं तर. सर म्हणले की ओ. नोकरीला लागली लग्न केलं. मला नेमकं डायरेक्ट मी गेलोय. मला डायरेक्ट म्हणतात अक्षाच लग्न झालं तुला कसं काय चांगलं झालं. मग असं म्हणल्याच्या नंतर मी म्हणलं भाऊ नेमकं मला कोणता अक्षय काय म्हणजे तुझा बारका भाऊ. मग आता ह्याला भाऊ नव्हता का इचरायला का घरचे कुणी नव्हते याला इचरायला? म्हाताऱ्याला सगळं माहित असणार आहे. तुम्ही आपण आहे ना म्हाताऱ्याला गाठ म्हाताऱ्यालाच गाठावं लागणार आहे. गाठाव काय लागणार आहे? गाठावच लागन. कुठे गेलं ती? आता मला काय माहिती कुठे गेले तर. पैसा पाणी त्यासाठी शिवतय जपू 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 जपून आम्ही मात्र आहे तिकडे राहणार मरतो कष्ट करू करू आता गेलो. आहे ना तिकडे ते बंगला गाडी मस्त आयुष्य मध्ये राहीन. आपण इथं मागा भीक घ्या कटोऱ्यान मागा. आईच किती 1.5 एकर रान आहे त्याच्यातच करायची चिव 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 काय करायचं त्याला परत आला की त्याला निम त्यातलं ना आपलं निम राहिली माय पूर्ण नाही तशीच आता राहिली. म्हाताऱ्याला ना मी वाटून मागत असते. सगळं फुकून टाकीते आणि आपण बी शहरात जायचं. मला काय सांगू नका. चला म्हाताऱ्याकडे तुम्ही. बघा ती तेच. जाड हिटच ती चल म्हाताऱ्याकडे बघ चल. निघाली. चला तुम्ही घाल पडले म्हणून हो. नाही तर मी ना कवाच म्हाताऱ्याला घराच्या बाहेर काढलं असतं. पण तुम्हाला अक्कलच नाही ना. हा माझीच गेलती. हा अक्कल. मातीत गेली पार. चला तुम्ही पटकन. पाय तर मुजीतच चालल्यात गोगल गायवानी नुसतं. मी गोगल काय हो उठा. आता लय जीवाला बरं वाटलं असं नाही का नाही? नाही शांती भेटली असन जीवाला अशी. झालंय काय काय सगळं सगळं म्हणजे सगळं माहिती असून तुम्ही असं नाही माहिती असल्यासारखं नाटक करतात. सगळं- बार माहिती आहे तुम्हाला तशी सवय सगळं घाल डोळा सवय. माग झाकायचं. जी चाललंय ना ती चालून द्यायचं. अरे काय चाललंय काय म्हणायचंय तुम्हाला? बाप्पू काय स्पष्ट बोला ना मला. मला मला एक सांगा तुम्ही नाटकच एवढं म्हणजे भारी कस काय करता? यांना ना पिक्चर मध्ये पाटील असतं ना 1 नंबर ट्रॉफीज घेऊन आली असती. एवढं भारी सिनेमा सगळं माहिती असून नाही माहिती असल्यासारखं सोंग आणायचं. तू तरी
सांग, नाही तर तिला तरी एकदा काय असेल ती सांग ना. अहो तुमच्या लेकाने काय केलं माहित नाही का तुम्हाला? काय केलं? काय केलं म्हणजे काय चोरी फिरी तर नाही केली पुढं काय? एवढं- लग्न केलं ए, काय आहे बाप जिवंत असताना आणि भाऊ जिवंत असताना असं परस्पर नाही करणार. माझ्या पोरावर भरोसा आहे. हाय 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 लय भरोसा ना, म्हणून त्यांनी लग्न केलं, नोकरीला लागला. सांगितलं का नोकरी लागलेलं माहितीये का तुम्हाला? सगळं माहिती असेल. तुम्ही फक्त आमच्या देखता म्हणणार की मी पैसे लावलं बा, त्याला पैसे दिलं लग्नाला, म्हणून तुम्ही म्हणता ना नाही केलं. नोकरी नाही लागला. त्यांना असं वाटलं असं आपण जातो लग्नाला मिरवतो म्हणून त्यांनी काय केलं, गपचूप केलं, स्वतः बी नको जायला आणि तिकडं त्याला काय म्हणायला नको. पण लग्न केलं त्यांनी सांगितलं असतं ना. कोणी सांगितलं तुम्हाला? मला सरांनी सांगितलं, याला शिवाले सर आहेत ना, हा. त्यांनी सांगितलं की अमोल म्हणले अक्षयचं लग्न झालं, तुम्ही गेलतात का? म्हणलं आम्ही गेलो नाही, तर आमचं म्हातारं गेलं असेल तिकडं. मी काय त्याचा भाऊ नाही? तुम्ही दोघं सगळं परस्पर करा, आम्ही कोणीच नाही तुमचं. आम्ही मला- मेलो मला तुमच्यासाठी. माहिती असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं ना. आता मलाच नाही विचारलं म्हणलं होतं, काय म्हणत काय झालं असेल, काय अडचण बरं असेल. झालं नाही जाऊ दे, घ्या विचारलं. समजून पुढं बसतो त्याला. हा आता समजून घ्यायची, शिवाय आमच्याकडे हातात तरी काय राहिलंय. अरे मग आता त्यांनी बी त्याला लग्न लावला केलं. नोकरीला, आणि माझं केलं वाटुळ. मला ठेवला शेतीत, हाय तू मोठा कर शेती, हाय तू मोठा कर शेती. कामाने काय माणूस मरत बारीक होत. मी नाही केलं म्हणून आतापर्यंत. म्हणून त्यांना काय करून नाही दिलं. कामाने कुठं माणूस मरत आहे तवा? आम्ही जाय ना का तिकडे तोंड वासून का जायना, आमची लाकडं मसनात का जायनात. केलं असलं लग्न तर करते, जाऊ दे. काय म्हणू नका, आता येतील घरी आल्यावर हा तर त्यांच्या महाराणी कसल्या काही काय माहिती. तसं नाही, आता ताट वळायचं, मस्त महाराणीला घरात घ्यायचं, हेच आपल्या नशिबी. आता दुसरं काय आहे? आता त्यांची त्याच्याशी करणी. त्याच्याशी बोलल्याशिवाय काही कळेल का आपल्याला? आता आपण लय तंत्र ना केली अजून बी काय? गुढीतच बोला, तुम्ही गुढीत बोला, तुमच्याच्याने काय होणार आहे? तुम्ही मग बोला काय बोला दुनियेच्या- गुढी. ए, पूर्वी काय दुनियाची आखरीत केलं का? होत नाही का लग्न? झालं असेल काय असेल त्यांचं आता प्रेम प्रकरण भानगडी काही झालं मग असेल काय आई तर- बापाला बोलवायची पद्धत फिरत असती का बरं, नसती? बरं, बघू ना आल्यावर त्याला विचारा ना तुम्ही. तुम्ही विचारा बाबा, आपलं मी गप्प बसेल. ना मी काय विचारणार, तुम्हीच विचारा आणि तुम्हीच सगळं करा काय करायचं ती. मी काय विचारू, मी कोण आहे तेव्हा मी तर तुमचा? एक काम करते, सरळ माहेरी निघून जाते. अरे तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला काय करायचंय ती. म्हणून काय बोलावं तुम्हाला? तुम्हाला जसं वाटत ना बापू तसं करा, वाटलंच तर तसं सांगा बाबा, तू घराच्या बाहेर जा, माझा पोरगण मी राहतो बाबा, असं सांगा ना तुम्ही आम्हाला, स्पष्ट सांगा ना. त्याच्यापेक्षा एक काम करा, जेवढी ती जमीन आहे ना अर्धी करा आमच्या नावावर, आम्ही बी इथून जातो, तुम्हाला बी मुक्तता भेटल. अरे चाललंय काय तुमचं? थोडस त्याला यायची वाढ बघा, विचारू बसू बोलू, मग काय ठरवा ना. अगोदरच लागत त्याला यायच्या अगोदर. काय त्याने असं काय लय दुनियाच्या आखरीत नाही केलं, काही चोरी मारी नाही केली, तर तुम्हाला लय आता तुमच्या इज्जतीचा पंचनामा झालाय. पंचनामा झाला म्हणजे भाऊ आहे का नाही मोठा मी, तुम्ही बाप आहेत ना, म्हणजे यांना नाही, तुम्हाला आता सगळं माहिती आहे. जगाला सांगायचं आम्ही लग्नात गेलो, लय डांगा डोंगात लग्न झालं, आम्हाला लय केलं त्यांनी. आता ह्यांच्या पुढे तोंड वाजून उपयोग नाही. ह्यांच्या पुढे किती रातभर गायली गीता, आणि ती म्हणते सकाळच्या पारी तोच गोंधळ बरा होता, त्याच तसला खेळ आहे आता. चला आपलं घरी, हा. मी काय बघा करतो त्यांनी. आता, ते आला ना बघतो मी काय करायचं माझ्या चला पद्धतीने इकडे बघतो. घर नाही तर तिकडे जाता. चला. तुमचं बी डोकं बघलंय. हा, चला. शांत. नाही आता आम्ही शांततेत घेतो, जाऊ का आता? कसलं भारी नर्सरी. अगं याच्यापेक्षा भारी गावाकडे राहतं माहिती का? हा का? हे कोणतं झाड आहे? वांग्याचं आहे ते. हा का? हम्म. मला नाही माहिती. ऐक ना. काय? काहीच नाही. पण मी काय म्हणतो ते ऐक, तुझ्या अशा घाईगडबडीमुळे लय मोठा निर्णय घेतलाय बरं का. माहिती मला, आणि आपण निर्णय घेतला ना तर चांगलंच केलं. नाहीतर माझं त्या मुलासोबत लग्न झालं असतं आणि माझ्या घरच्यांना पण आहे ना त्या सगळ्या गोष्टी आवडल्या होत्या. अगं तसं नाही, तुला एक गोष्ट सांगतो बघ, बाबा घेतीन समजून, पण पण काय? अरे दादा आणि वहिनी नाही समजून घेणार आपलं लग्न, त्यांना मान्यच नाही होणार. अरे का नाही घेणार ते? घ्यावं लागन त्यांना समजून. अगं त्यांना न विचारता केलं हे सगळं, आणि कसं कोणत्या तोंडाने सांगणार? अरे आपण प्रेम केलंय. मान्य आहे ग, प्रेम केलंय, प्रेमात सगळ्या गोष्टी केल्या, आपण लग्न केलं, पण माझं बी कर्तव्य होतं ना की त्यांना कळावं, त्यांना सांगावं. अरे गोष्टीच अशा घडत गेल्या. जर ना आपण लग्न नसताना केलं तर माझ्या बापाने त्या मुलासोबत लग्न लावून दिलं असतं माझं. मग मग काय केलं असतं? नाही बरोबर आहे तुझं सगळं, पण दादा आणि वहिनी लय चिडलेले असतील, आणि आपल्याला घरी जाऊन हे सगळ्या गोष्टी सांगावं लागेल. हे बघ, समजून सांगितलं ना तर नातं टिकतंय. आपण त्यांना समजून सांगूयात. आणि हे बघ अक्षय,
जे होतं ना ते सगळं चांगल्यासाठी होतं. आपलं लग्नही झालं ते चांगल्यासाठीच झालेलं आहे. नाही तू आहे ना, मला काही काळजी नाही. आहेच मी. शेवटपर्यंत साथ द्यायची हा? आयुष्यभर तुला साथ देईन. अच्छा, हे घर आहे का? गावाकडला. हम्म. बाबा 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 बहुतेक वावरात गेले. अच्छा. दादा वहिनी चल बर. वहिनी अगं बाई बाई बाई, आओ ओ इकडे या बघा. बरं आहे का दादा? मला विचारतोय बरं आहे का? तुला काय वाटतं? तुला मनाला थोडंफार वाटतंय काहीतरी? हा, आम्हाला नाही कुठली मी दाढ मेलो होतो का बाप मेला होता? अरे ते लय गडबडीत झालं. अरे कशाचं गडबडीत झालं? आम्ही ना एका कॉलेजला शिकत होतो आणि तिच्या घरच्यांनी तिला स्थळ बघितलं होतं आणि नसतं लग्न केलं ना. कुणाची आणली पोरगी उचलून तो? बरं आमच्या कानावर तरी घालायचं ना का? तुला पटतंय का सांग बरं? माणसात कसं जायचं? आम्ही कोणती गोष्ट करायची? काय जागा वेगळं थोडी केलंय मी. काय जगा वेगळं केलं का? मग आम्ही काय गेलतो का कुठं? कशाला आलाय तू? गाडी घेतली, नोकरीला लागलाय, लग्न केलंय, तिकडेच राहायचं ना घरी घेऊन. मग कशाला आलाय आमच्याकडे? आमचं तोंड बघायला इकडं. हे बघा, हे जसं तुमचं घर आहे ना तसं हे आमचं पण हे आहे. बघ बाई, तो माझा भाऊ आहे, मी बोलतोय त्याला. तू बोलू नको मध्ये, तू थांब जरा. तुझं घर आहे म्हणजे त्यांनी सांगितलं का? तो सांगितलं का आम्हाला? हे बघा, आमचं प्रेम होतं म्हणून आम्ही लग्न केलं. अरे त्यात प्रेम काय होतं, एवढं? मग तिकडेच राहायचं ना. इकडे काय आले तुम्ही प्रेम घेऊन? वहिनी तुम्हाला म्हणलं ना गडबडीत झालं, मी तुम्हाला सांगणारच होतो. मी अहो, असली काय बा- गडबड होती? बाबांना सगळं सांगितलं नाही. एवढी काय गडबड होती? माणसाला दोन माणसाला सांगता येत नाही तुमच्या घरच्या सख्या? आता आलोय ना. कशाला आले आता? तिकडेच राहायचं ना. आम्ही चालू असतो तिकडे भेटायला तुम्हाला. कोणती गोष्ट कमी केली तुला? तुला शाळा शिकवली, नोकरीला लावला, कोणती गोष्ट कमी केली? मग ही तेवढीच चूक- गोष्ट सांगतात ही नव्हती का? तुमची चूक आहे. घोड चूक हितच झाली. एक मिनिट, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे उपकार केले काय? ए गपची चुंदरे, तू नको बोलू. तुला कोणी मध्ये मध्ये लुडबड ए, करायचं तुला नाही. एक निघायची नाही, तुझी मी सुंदरी. काय म्हणतो ऐकाय, तो माझा बारका भाऊ आहे, तो मला आजपर्यंत उरफाटा बोला. तू आज आली की लगेच लागली हो भांडायला मला. आणि मला respect देते ती. तुमच्या भावाची बायको आहे मी, रिस्पेक्ट दिला पाहिजे मला. अरे काय तेच रिस्पेक्ट दिला पाहिजे? बरं आता जर सांग, अरे थोडा चिडका स्वभाव आहे तिचा. काय नाही तसं मनाने चांगली आहे ती. चिडका स्वभाव? दिसलं ना, दिसलं तो कसा पांग फेडतो ती कळलं आम्हाला. एवढं समजून सांगतो आम्ही, समजून घेऊन नातं टिकतं. तुम्हाला नातं तोडायचं तेच सांगा ए ना, बाई, मग कसं काय मी माझं आहे ना, समजायचं माझं शिक्षण केलं नाही ह्याच्या पायी. म्हातारीने मला रानात काम करायला लावलंय. आईला संस्कार फिंस्कार आहेत का नाही काही? मी कुठं नाही म्हणतो, मग तुमच्यामुळे तो मोठा झाला. तिच्या आई तुमच्यामुळे तो बापाने काही नोकरीला लागला शिकवलंच ना. मग मला सांगायचं काम नव्हतं तुझं? मग झाली ना चुकून, मग झाली ना चुकून गोष्ट नाही सांगता आली, झाली सगळी गडबड, मग तेच धरून बसायचं का? म्हातारे तसं तू तसाच. अरे काय करायचं म्हण मी तरी. एक काम करा, यांना मी ती तू एक सांगितलं काम कर ना. आता. आता काय कर, तू आहे ना आलाय तसा गाडीत बस आणि तुझ्या बरं म्हातारा घेऊन जायचं. माझ्यापाशी ठेवायचं नाही. माझा मी करतो काय करायचं. आम्हाला माझं सांभाळणं कसं होणार नाही. नाही ना होणार. घेऊन जातो ना मग मी. मला सांगायचं सर सर की बाबा चढ झालीत म्हणून. कशाने जड झाले तर? हा कशाने जड झाले तर? म्हातारा घेऊन म्हणजे जायचं. आतापर्यंत मी संभळीत होतो, तुला संभळीतोय, त्यांना संभळीतोय, मग मला किती जड होते ना? आता हे फुटपाथ वर राहणार आहेत ना, हा. त्याच्यामुळे म्हाताऱ्याला का घेऊन जाय ना. मला काय करायचं? कुठले जाता नाही होय. मी कुठं नाही म्हणलो, मग तुला बी सांभाळतो ना. तसं सांगा तर- बसून. जोपर्यंत शिळ खाली हात निघत नाही ना, तोपर्यंत लय गोड गोड असतं. जेव्हा निघत ना शिळ खालचा हात, मग बरोबर आम्ही कोण आहेत आणि तुम्ही कोण आहेत ती कोण नसतं कुणाचं. हे बघ दादा, मी काय तुला तोडलेलं नाही. तूच तोडायची भाषा करतो डायरेक्ट. तोडायची काय करू भाषा. मग मी? दोनाचे 4 हात झालेत ना. हा, आता त्याचं भागलं ना, आता सगळ्या हो गोष्टी ताई, झाल्या ना. तुम्हाला नाही वाटत तुम्ही जास्त बोलताय आणि संस्काराच्या ए, गोष्टी माझ्या कोणाच्या बायकोला बोलू करतात नको ना? तू. तुमच्या माझ्या किती बायकोला बोलू संस्कारी नको. पाहिले तिला ना सांग मी. समजून रे. हिला आहे ना जर जास्तच बोलती ती. दापात काय आत बोलते? झाला. मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही, मी आताच सांगते हा. हे बघा, अजून आम्ही पूर्ण प्रकारे ना सेटल झालो नाहीये. ज्यावेळेस सेटल होऊ त्यावेळेस आम्ही बाबाला आमच्या बरोबर नेतो. हे बघ, त्याचा बाप जेवढा आहे ना तेवढाच माझा पण बाप आहे. कळलं का? आतापर्यंत मीच सांभाळलंय. आता इथून पुढे तुम्ही सांभाळायचा. तुम्ही तिकडे सेटल व्हा, नाही तिकडे काही करा. मला अजिबात सांगायचं नाही. अरे- एक मिनिट, आम्ही स्वतःचं घर घेतलं ना, मग आम्ही सांभाळू त्यांना. नाही जसं तुम्ही लग्न केलंय ना तसं तिकडे कुठे फुटपाथवर राहा. मला काय करायचंय त्याचं? तुम्ही कुठं राहा कुठं खान, मला काय घेणं देणं नाही. कशी बोलतात हे? म्हणजे माझं घर नाही काय हे? नाही नाही, तुझं घर नाही काहीच नाही. असं कसं माझं मी घर नाही बांधलंय, म्हणजे? माझ्या वैयक्तिक स्वतःने बांधलेलं आहे. तू बांधलं म्हणजे? आम्ही बांधलाय म्हणजे आम्ही सगळं केलेलं इथं. मग तुमचा काय हक्क राहतो इथं? माझं थोडं चांगलं होतं, मग राहू द्या ना मला इथं. मग अजिबात राहायचं नाही. तू नोकरीला तिकडं, म्हातारा तुझ्याकडे, आमच्याकडे परत येऊ नका आणि काहीच नका. आम्ही मेहनत म्हणून सोडून द्या. असं हा. तू मेहनत म्हणून सोडून दिलंय म्हणलं त्याला पुढंच काय आणि तोंड दाखवू नका तुमचं. सरळ सरळ सांग ना, जळकी सुटली तुला, नोकरी लागली म्हणून मला. जळकी मला सुटन का? म्हणजे मग ते बोलण्यावर दिसतंय वहिनी, का बसा तुम्ही.
ज्याच्या पैशावर ही आतापर्यंत जगलात ना त्यालाच बोलून दाखवताय तुम्ही ही पैसे लक्षात बी ठेवा. देऊन टाकीन मी आल्यावर माझ्याकडे हा. एवढं तुला बोलून राहू दाखवता दे, ते उपकार तुला राहू नको दे, मला मला नको तुमचे. तुझा रुपया. हा. त्यांना बोलून दाखवतात म्हणजे, आणि ज्यावेळेस यांनी सगळ्या गोष्टी काढल्या त्यावेळेस नाही दिसलं तुम्हाला? ए तू गप बस ग. आजकाल आलेली लागली सांगायला आम्हाला. शहाणपण नको शिकू आम्हाला, कळलं ना? निघायचं. शहाणपणा तुम्हाला गरज आहे शिकवायची, हे म्हातारं कुठे तुमच्यात गेलंय रे? नाहीये ना. म्हातारा कुठे गेलाय त्यांचं काय असतं बोले त्यांना. ओ तुम्ही जा दोघ जण, नका आमच्या डोक्याला टेन्शन करू. अहो, निघा. मी म्हणते इथं अपमान होण्यापेक्षा ना आपण निघून जाऊ इथून. आणि तुम्ही आलातच कशाला? तुम्हाला बोलू नाही कोणी म्हणा. आलतो ना, मला वाटलं हाय माझं कोणतरी कोण म्हणून. नाही इथं. तुला हा? त्यावेळेसच कळलं नाही तर आता काय तेच कळायचं? म्हणलं चुकी झाली ना माझी. बरं, जा, 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 जास्त नको बोलू, जा चल. मला तरी यायचं नाही. हा, नको येऊ, चल जा. गं. चला. जा, आला मोठा शहाणा मला सांगायला. यांना असल्याना घरात घेत असतात परत. मी आला बा माझ्यासाठी, मरू दे तिकडे. हा तुमच्यासाठी सगळेच मेलेत. हम्म. मी बी मरण एखाद दिवशी. माझ्याकडे आला दारात. आणि भाऊ बरं आहे का? दादा बरं आहे का? कशाला पाहिजे रे? दाद्या काय एवढा आवाज काय भानगड काही झाले काय? काय भानगड म्हणजे? तुमचा आलता ना लाडाचा दिवा, अरे मग गेला देव. गेला का भांडणं काढली तुम्ही? भांडणं काढली का म्हणजे? त्याला म्हणलं जा तुझ्या म्हाताऱ्याला घेऊन मग मी म्हणलं. अरे पण जराशी थोडस गोडीत मला येऊच तर निदान लगे हाकालला. मग त्याला कळायला पाहिजे होतं ना बापाची गाडी घेऊन जाऊ म्हणून. त्याला काय कळलं नाही? तुम्ही जर गोडीतच बोलला नसताल कसं थांबल तिला? काय गुढीत बोललं नाही? मग? तो आला की त्याची बायको तर लय त्वऱ्यात बोलत होती माझ्या बायकोला. मग तर नवीन आहे. नीट बोलायचं, हे नास समज- करायचं, ती करायचं. नवीन लेकरांना काय तुम्ही जर तोंड टाकलं मग तिने बी आणि तुमचा लाड आहे ना. तुम्ही तुमची शिकवण आहे त्याला. त्याला माहिती आहे मी ह्यो जरी काय म्हणलं तरी मी बाप आहेच माझा असा अंग पांघरून घ्यायला. अरे पण लगेच. आलत लेकरू भेटायला त्याच्या संग प्रेमाने बोलायचं जरा बसायचं लगेच त्याच्यावर तोंड टाकल्यावर कसं काय थांबन? बघा किती प्रेमाने शब्द आहेत हे असे प्रेमाने शब्द तुम्ही का नाही वापरले बरं? तुम्हाला तर अक्कलच नाही. नाहीतर मी म्हणते एवढं प्रेमाने बोलला असतं ना तर घरातच शिरले असते. घरात तुम्हाला मला नाही वाटत तुम्ही त्याला पाणी चहा नाही कसलं काहीच नाही. पाणी नाही विचारलं, चहा नाही विचारला. त्यांनी मला लग्न विचारून केलं का? नाही. मग त्यांनी माझ्या दारात पूर्वी कसं काय आणली? कुणाची आणली माहितीये का त्याला? खुनाची काय आणि ना पण आता- ह्यांना किती आनंद झालाय ती बघा ना अगोदर. त्याचं इथं काहीच नाही का? त्याचं काहीच नाही. म्या घर बांधलंय ही तुम्हाला माहिती आहे, सगळ्याला माहिती. म्या घर बांधलेलं आहे, माझ्या कष्टाने बांधलेलं आहे. मी माझा रानात कष्ट रक्त वखतो तेव्हा करीतोय सगळं. तुम्हाला संभळितोय तीच मेहरबानी म्हणा. उपकार नाही करत बा. उपकार काय बापू काय मला काय 10 एकर जमीन नाही गाड्या तुम्ही कमवून ठेवली. हाय ती 1.5 अरे हाय एकर ना. आहे आमच्या. ज्यांना काही नाही ना ती सुद्धा जगत येत ना मग तिकडं काम कष्ट करून लोकांची इथं. मग इथं ती काय निदान आहे ना त्यांनी घरचं. करावं कष्ट त्यांनी करावा तिकडच बंगला बांधावा नोकरीला लागलाय. तिकडंच गाडी मी घ्यावा. त्याला काहीच म्हणलं नाही. मी त्याला फक्त एवढंच म्हणलं की तू जसं लग्न केलं ना तसं तू काय कर म्हणलं, माघारी जा, तुझं तिकडच घर बांध आणि बापूला तुझ्याकडे घेऊ. माझं काय चुकलं? आता इतके दिवस तुम्हाला सांभाळलं नाही का आम्ही? उपकार केला काय? मग तुम्ही उपकार केला काय ह्यांना जन्म देऊन? आणि मग हा केला नसेल ना. लहानाचा मोठा मी केलाय त्याला. बरं झालं. मी शाळा शिकवली आणि माझ्या जीव जगात तुम्ही आता घर बांधलं म्हणजे काही लय मोठी काही कुठं हे नाही केलं. काय करता तुम्ही शेतात? मग? काय करता आम्ही काम तू करतो. तू तुझा बाप येतो काय तिथं काम करायला? माझा रानात बाप मग? नका काढू. मग? मी करते. अरे मी रक्त तिथं ओकतोय दिवसभर आज बोलतोय. बरं तू काय एक करते? एक काम करा, हा. मग तुम्ही पण त्याच्याकडे जा. तुम्ही थांबू नका. माझ्या इथं थांबायचं नाही. जायचं तुम्ही कुठं अहो, जायचं? असं इतकं अजून? प्रेमाने हा. बाहेर काढलं ते बळदरी बाहेर जाते का? हा मला बाहेर घराच्या बाहेर तर काढा मग सांगतो तुम्हाला. लय आवाज नाही चढवायचा. हा हा, सांगतोय. माझी मला ऐकत यात लय आवाज चढवायचा नाही. तुमच्या मग? माहितीसाठी सांगतोय. आणि धमकी देतात काय आम्हाला तुम्ही? माणसं हा माझही हा निघा पुन्हा- माझही बघा. तुम्ही निघायचं घराच्या बाहेर. मला काय येतं? हा. तुम्ही हाला थांबायचं नाही हा, माझ्यापाशी. लगेच मला हाला. हकलतोय. चला. इथं थांबायचं नाही माझ्यापाशी. त्याचं म्हणलं की लय पुळ का तुम्हाला बारीक हो. आणि तोंड आमचं दाखवू म्हणलं की नका लगेच खटकत आहे ह्यांना कोणती गोष्ट. ती येऊन नको ती बाया फडा 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 बोलली मला. आणि नवीन आहे नवीन आहे नवीन आहे मग घ्या डोक्यावर आणि बसा मिऱ्या वाटीत. जाऊ दे पडून दे. तिकडे जाते तिकडे जाते. बघते मी खाया पियाचं नाही तर उपाशीच राहू ह्यांच्यामुळं. काय म्हणते माणसाला हं? एवढं यांच्यासाठी मरलो रात्र अन दिवस घरचं करून लोकांचे कष्ट केले. माझ्या ही वेळ आणली यांनी. बारक्याला तर भेटून नाही दिलं बोलून नाही. माझ्या अगोदरच यांनी हाकाल. काय माणसं काय म्हणायचं यांना. ते पोरीच ठीक आहे ती बाहेरची पण हा माणूस तर काय आता परमेश्वराच्या मनात असेल तसं हो बापू.
काय सांगायचं आता काय लयच आराम करते तुम्ही, काय कळा ना मला. कशाचा आराम अरे बारक्याने परस्पर लग्न केलं हा? त्याच्यावरून किरकिर 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 आणि मग तू क्या मोठ्या सुनांनी न पोरांनी सांगितलं आमच्या घरी राहायचं नाही, तिकडं जिकडे भेटेल तिकडं राहायचं आणि तिकडंच खायचं, यायचं नाही म्हणून सांगितलं. आपण त्या दोघांसाठी काय केलं नाही होय तुम्ही? मस्त आता यांची आई मेल्यावर मी काय नसेल केलं यांच्यासाठी. लहानाची मोठी केली, शिकवली, आता ती नोकरीला लागले, ह्यांना बरं वाटलं पाहिजे, थोडस आलं होतं तर नीट प्रेमाने घ्यायचं, बोलायचं. त्याला अवघड आहे तडा तडा तोडला असेल, बोलले असतील, ते गेलं रागात निघून. राव. घर चाललंय तुमचं आदर्श घेत होतं माहितीये का तुमचं? बाहेरचे लोक म्हणायचे काय बाप्पूंचं घर चाललंय, काय 2 पोरं. मी सांगायचो माझे सोन्यासारखे लेकर मस्त चाललंय, एक नोकरीला आता लागलं होतं. तर लग्न शिकून- केलं, एवढी चुकी त्याची आता. अहो शिकून हुकलेली म्हणायचं ना, काय आता. फोन करू का अक्षाला? हा बघा ना, करा ना म्हणून. अरे तुझ्या बापाला घराच्या बाहेर काढले त्या मोठ्याने, घेऊन जा बरोबर. करते तर राव. जाणीव नाही अजिबात यांना राव. किती कष्ट केले असेल तुम्ही हा ना. त्यांच्यासाठी. राब 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 राबायचं. ते लेकरू चांगलं आहे, त्याला नाही हाल पावायचे, येऊन घेऊन जाईन. नाही त्याला कळालं येईन बापूला म्हणते चला. एवढे नालायक पोरं निघू शकतात राव, काय तिच्या आईला जग दुनियाच खराब निघाली. लावतो ना फोन, तो कोणा ते हा ना. घेऊन तर जाईन. आला तर निदान 2 शब्द बोलला असतो. त्याने इकडे किरकिर झाली, तिकडे राहणार यायचं माझ्या संग. हा ना, मिटावलं असतं, बसून मिटत असलं, एकटीने काय डिसिजन घ्यायचंय. हॅलो, अरे बाप्पूनला घराबाहेर काढले मोठीने, कुठे गेले तर तुम्ही? कुठं? अरे या ना इकडे, त्यांना घेऊन जा ना. अरे बाई बा, आता इथं मी घरी, मला घरातून बाहेर काढले, कुठं खाऊ काय, कुठं राहू मी? मला सांग ना तुझ्या नवऱ्याला घेऊन जा म्हणून. अरे मग तुम्ही जिथं राहता तिथं राहीन ना मी. अरे तोवर मरल मी, इथं काय करू, भीक मागू का? अक्षय कुठे आहे? ते अक्षय खट केला. काय करायचं बाप्पू, अशी पोर जाल मला घातलेत राव तुम्ही. मग आता डोकं चला नाही. बघू तो एक काय काम करा, चला माझ्या घरी. आहे ना. तुम्ही एक काम करा, घरी चला. पोरं आपण- असून बाळ तुझ्या घरी यायचं अहो, परत. मी ना संभळीन तुम्हाला, त्यांना बोलून घेऊन आपण सांगू, बसून बोलू. चला तुम्ही ऐका, चला चला. नको इथं बसलेलं नाही देखवत मला, असं कुठं असतं होय तेव्हा. म्हातारा माणूस बसलंय. चला 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 चला. हा चला. खुशी, अय खुशी, पाणी आण रे. आण लवकर, जरा गार पाणी आण, लय ऊन झालंय बा बाहेर. काय करते तू? काम करत होते. तू का नाही आली तिकडे राहत? आता घरचं काम उरकू करा ना ती. यायचं असतं लवकर, लाईट जाती परत, मग दारा कशाने धरायचं ती? बरं आहे बा तुमचं. तुम्ही कामाला जा आणि मला झोपातकडे. कुणी करायचं, मी एकटीने करू का? मग घरातलं करायचं का नाही? झालं का? कोण आले? आणि हे परत कशाला आले दादा? ते मला सांगितलं होतं ना एकदा. बाबा कुठे आहेत? बाबांना न्यायला आलोय. बाबांना नाही आला? मला काय माहिती बाबा कुठे ती? मला नाही माहिती बाबा कुठे ती. मला तू इकडे कसं काय आलास? मला ते विलासचा फोन आलता, मी नव्हतं घरी, नेमकी फोन उचलला तेव्हा कळलं. बाबा इथं नाही माझ्यापाशी, मग कुठे येतं? ती गेलेत कुठेतरी बाहेर, मला नाही माहिती. हा? बोलवलं. तुमच्यापाशी नाही म्हणजे मला नाही माहिती कुठे गेलेत ती. नाही तर म्हणलं नाही. त्याच्यात काय विचारायचंय? हा. सांगा ना तुम्ही डायरेक्ट. काय सांगायचंय? अगं ज्याचा फोन आलता ना विलासचा, मी त्याला बोलवलं, ते येऊच राहिले इकडे. मग कळलं ना कुठे आहेत बाबा, काय नाही. कुठे आहे म्हणजे? दम देतो काय मला तू? दम देतो म्हणजे मग? मी व्यवस्थितच बोलतोय ना. हा, नीट बोलायचं मग. मग नीटच ती बोलतोय, तू बी नीट म्हातारा कुठे बोलायचं. गेलाय ना, तुला मी सांगितलं होतं माझ्या दारात परत यायचं नाही. तू कसं काय आला माझ्या दारात इथं? हा. तुझ्यासाठी नाही आलो मी, बाबांसाठी आलोय. जर तिकडे ठेव रे. तुझ्यासाठी नाही आलो मी, बाबांसाठी आलो. बाबांसाठी आलाय ना, तर मग तिकडे बाबा इथं नाही, बाबा तिकडे बाहेर कुठं असन, ती मला नाही माहिती कुठे गेलं, तर तिकडे बघायचं हुडकून. त्याला माझ्या इथे यायचं. शोधायचं आणि घेऊन हा. जायचं. बाहेर कुठं असेल म्हणजे? बाहेर कुठं शोधायचं?
घर सोडून कुठं जाणार आहे? मला नाही माहिती, मी या घरातून त्यांना हाकलून दिलंय. तुम्ही हाकलून दिलं म्हणजे? हा. हाकलून दिलं म्हणजे कशासाठी? कशासाठी माझी? मला वजन झालं त्याच्यावर सांभाळायचं. मागच्या वेळेस त्याला संस्काराच्या गोष्टी करत होता ना, कुठे गेले तुमचे संस्कार? हेच का संस्कार तुमचे? ए तू नको सांगू. ए तू बरोबर आहे तिचं. चिचुंद्रे. तिचं बरोबर आहे. ए तोंड सांभाळून बोल जरा. बरोबर आहे कोणाला तिचं. बोल- काय बरोबर आहे रे? मग काय बरोबर म्हणजे कस काय हाकललं बाबांना? कुणाला? कस काय हाकललं बाबांना म्हणजे मला फोन करायचा, मी नेला असतं ना. मी नेला असतं ना, मग मी मग नव्हतो तुला ना. 1000 वेळा सांगितलं होतं ना मी त्यांना घेऊन जा म्हणून. अरे पण मग सांगा, माझी थोडी अडचण होती म्हणून नाही नेलं मी. कुणाची? माझी थोडी अडचण होती मला म्हणून ही नेलं. अडचण होत होती त्याच्यामुळे मी ठेव काढलं, डायरेक्ट घराच्या बाहेर काढलं. तुला मला काय करायचं ते हा करून बघा, द्या. मला दादा सांग. मोठा आहे म्हणून मी लय- गेले ते. ए मी नीट बोल. मोठा आहे म्हणून मी लय नीट सहन बोल. केलं. एक तर पहिला हा. तू माझ्या डोक्यात घुसलेला, हा. आता परत काय डोक्यात घुसू नको. मग- तू आहे ना तुझा म्हातारा, तुला घेऊन जायचं. माझ्या पैसे थांबायचं मग नाही. पुढे- जास्त फान फान करायचं मग नाही. पुढे ती सोय लावून दे, इथं काय? आणून दे बाबांना, इथं मी घेऊन जातो. पुढे कुठे? ती सोय लावून दे. कसं हाकललं तसं घेऊन ये. मला नाही आज माहिती. नाही गेलेले ते, 4 दिवस झाले गेलेले. आम्ही कुठे शोधणार आहे त्यांना? अरे तुम्हाला लाज वाटते का? 4 दिवस झाले मात्र कुठे काय तुम्हाला माहित नाही? अहो, हा? आमची लाज काढू नका. पहिला सांगते, तुम्हाला सांभाळलं म्हणून आ, एवढी लाज काढता काय आमची? तुम्हाला पाहिजे ना काढायला, मग लाज काय तरी आहे तर? का? ए नीट बोल. तू नीट बोल आता. तुमचा बाप आहे ना तो, आणि बापासोबत असं कोण वागू शकतं का? ए तू लय बापाची काळजी केली असती ना, तर बापाला लग्नात बोलवलं असतं. अहो वहिनी जास्त बोल नका, तुम्हाला आत्ताच सांगतो मी. ए तू नीट बोल. नीट बोल म्हणजे? नीट बोल म्हणजे? अहो, काय लाज बीज वाटते का नाही तुम्हाला? अरे हा अरे तुला वाटतं काय माझ्या माझ्या अंगावर तू उचलतो काय तू? मग तुला काय वाटतं का बापाला हाकलायला? थांबा, हा? तुम्ही दोघं शाली नाही तर अरे तुला वाटतंय काय? तुला लगेच 4 पैसे अरे नोकरी काय लागली, ती लगेच लागलं माझ्यावरती हात उचलायला. अरे मोठा आहे ना मी. असलं मग बरं ऐकायची का जाऊ? ऐकायची का सांगा? बोला. तुम्ही दोघं शहाणे अवलादीचे नाही तर ती बाप माझ्याकडे 2 दिवस खायला घातलंय, कुठे गेलाय माहित नाही, बघायला सोडून इकडे बांधणं करीत बसले. हा मला माहित नव्हतं काय माहिती नाही? तुमचा फोन ए, होता, येऊन उचलला होता. हे भावानी हा केलता ना फोन तुला? काय बोलली? अरे ऐकून नाही घेतले, फोन कट केला असले. मला तिला कळालं हा? नव्हतं. मग मी नंतर कळाल्यावर मी आलोय ना. तू झालाय बायकोचा बैल आणि तू झालाय. अरे ह्याने माझ्या हात उचलला का? पुढे गेला ती बघा आधी, नंतर ते बाकीचं बोला. आहे का काय, कुठं काय गायब झालंय माहिती का? त्यासाठी आलोय मी, मायापाशी आलोय. या अरे याला लहान होता, मोठा केला का मी? आणि ह्याने माझ्यावरती हात बापाकडे उचलला. जा, पळा. बरोबर आहे यांचं. हा? इथं थांबण्यापेक्षा ना आपण शोधलं पाहिजे त्यांना. कुठं येते? चला. जा तिकडे गेले, पलीकडे चिचकडे गेले. पळा, आहो, जा चला लवकर. बघू आपण. त्या आवलादचं काय? कुठं सापडायचं? सगळीकडे बघितलं, बाबा कुठं दिसानच. अहो बाबा, बरं झालं भेटले. बाबा अहो, थोडं चुकलंच माझ्याकडून. ते काय झालं माहितीये का, बापू थोडं तिकडं सेटल नव्हतो ना, कुठं ग? म्हणून ते विषय झाला. आता आपण जाऊ घरी, नका राहू त्यांच्यापाशी, काही किंमत हा. नाही त्यांना. तुम्ही नाही रे दादा, माझ्या बाबा. आम्ही सांभाळू तुम्हाला. बाबा, बाबा बापू बाबा बापू बाबा काय झालं? बापू बाबा ओ बाबा उठा ना. जायचंय ना, चला ना. तुम्हाला नेतो ना मी, बापू, आलो उठा ना. तुमचा मुलगा. बापू उठा की. अहो, बघा ना बाबा, तुमची सून अच्छे. आली हो. बघ रे बापू, बापू ए बापू बघा ना. बाबा उठा ना. असं करते, इकडे बघा ना. बाबा होतं ना तुम्ही. काय केलं रे? मी काय केलं? तुझ्यामुळे झालंय सगळं. काय गरज होती घरातून हाकलायची? तुम्ही हाकललं नसतं तर अशी वेळ नसती आली. लय चुकलं रे. जेवण पण नाही जेव लावला. चला उठा, नका नाटक करू, घ्या त्यांना घरी. बाबा सोन्यासारखा बाप गेला माझ्या चुकीमुळे. अजून काय फायदा आहे? जीवन पाणी जीव नाही लावला, गेले इकडून तिकडून फुटबॉल निवडून लावलं त्यांना. चला उठा. पुढलं, आता पुढलं, हातातून पुढलं. वेळ गेली निघून, काय उपयोग नाही रडून. माझ्या सोन्यासारखा भाऊ बाहेर काढला, सोन्यासारखा बाप बाहेर काढला. लय सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्याकडे पाठवलं सगळं, मी नसतं सांभाळलं का? तुम्ही फोन करून सांगायचं तरी होतं आम्हाला, आम्ही घेऊन गेलो असतो ना. चला तुम्ही दोघं शहाणे. वरती ए, उठा चला. बोलती बाई. बापू